पहा, हा प्रश्न एका आयताकृती बागेची लांबी. आयताकृती तुम्हाला माहित आहे, समोरासमोरील बाजू सारख्या असतात. ओके, आयताकृती बाग आहे, गार्डन. बागेची लांबी किती आहे? 90 मीटर व रुंदी 40 मीटर आहे. किती आहे? लांबी 90 मीटर, रुंदी 40 मीटर आहे. त्या बागेला 5 पदरी कुंपण घालायचंय. तारेचं कुंपण किती पदरी? 5 पदरी कुंपण घालण्यासाठी 30 रुपये प्रति मीटर, म्हणजे एका मीटरचा खर्च 30 रुपये. त्या तारेचा खर्च 30 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती रुपये खर्च येईल? म्हणजे पूर्ण 5 पदरी कुंपण घालण्यासाठी पर्याय आहेत: 1. 3,900 रुपये, बी. 39,000 रुपये, सी. 13,000 रुपये आणि डी. 1,300 रुपये, म्हणजे 1,300 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये असे प्रश्न कसे सोडवायचे? अगोदर काय काय दिले ते पहा. तर या बागेची लांबी दिलेली आहे. काय दिलेलं आहे? बागेची लांबी सांगा. 90 मीटर. मी इथं लिहितो 90 मीटर मध्ये आहे. रुंदी किती आहे हो? रुंदी किती आहे? 40 मीटर. रुंदी किती आहे? 40 मीटर. त्यानंतर किती पदरी कुंपण करायचं आहे? 5 पदरी कुंपण. किती? आणि खर्च किती आहे हो? 30 रुपये प्रति मीटर. 30 रुपये प्रति मीटर प्रमाणे खर्च आहे. मग अशा वेळेस जेव्हा कुंपण घालायचं असतं, मग ते आयताकृती बाग असो, आयताकृती वर्ग असो, कुंपण जेव्हा घालायचं म्हणजे आपण कुंपण बाहेरून घालतो, म्हणजेच काय तर त्या आकाराचं परिमिती काढावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला? या बागेची परिमिती. बागेचा आकार कसा आहे? आयताकृती आहे. म्हणून आपल्याला काय लिहायचंय? आयताकृती. मी पूर्ण लिहिणार नाही इथं. आयताकृती बागेची परिमिती. काय लिहायचंय? सूत्र माहिती आहे तुम्हाला परिमिती काढण्याचं? आयताची परिमितीचं सूत्र माहित आहे. 2 कंसात हे सूत्र माहित असणं आवश्यक आहे. लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी. आता हे 2 का बरं लिहिलं? लांबी अधिक रुंदी का आलं हे तुम्हाला माहित आहे. आता इथे किंमत ठेवा. 2 कंसात म्हणजे 2 गुणिले, कंसात म्हणजे इथे गुणिले चिन्ह असतं. लांबी किती आहे? 90 मीटर. कंस 90 अधिक रुंदी किती आहे? 40 मीटर. रुंदी किती आहे? 40 मीटर. आता पुढे 2 गुणिले, आता 90 आणि 40 किती झाले सांगा? 0 9 4 130. 130 च्या दुप्पट. दोघांचा गुणाकार करा. 13 2 26 0, म्हणजे 260 मीटर ही आयताची परिमिती आली. म्हणजेच काय हो? हे एक पदरी कुंपण घालण्यासाठी 260 मीटर तार लागेल. किती मीटर तार लागेल? 260. आता एकच पदर घालायचं का आपल्याला? नाही. मग किती पदर घालायचे आहेत? 5. आणि खर्च किती आहे एका मीटरला? 30 रुपये. मग आता एकदम सोपी पद्धत सांगतो पहा. काय करायचंय? सूत्र काय करायचंय? एकूण खर्च बरोबर काय काढायचं आपल्याला? आता एकूण खर्च. एकूण खर्च बरोबर परिमिती. किती आली परिमिती? म्हणजे एक पदर कुंपणासाठी परिमिती गुणिले किती पदर गुणिले खर्च किंवा दर, काय म्हणू आपण त्याला? दर, म्हणजे त्याचे दर. आता बरोबर परिमिती किती आली? 260. पदर किती आहेत? 5. आणि दर किती रुपये आहे? 30. चला गुणाकार करा. 260 गुणिले 5 गुणिले 30. जो सोपा वाटतो तो अगोदर करा. हे 260 तसंच लिहू. 5 आणि 30 चा गुणाकार सांगा. 30 पाहिजे 150. एवढं आलं. आता 260 आणि 150 चा गुणाकार करा. सोपी पद्धत सांगतो. इथला 1 0, इथला 1 0, 2 0 तसंच ठेवू. आता 15 ने गुणाकार करा. 15 सकी 90 ला 0 हातचे आले 9. 15 दुनी 30 आणि 9 39. सॉरी 39,000 रुपये. पहा एकूण खर्च विचारलेला आहे आपल्याला. 5 पदर कुंपण घालण्यासाठी 30 रुपये प्रमाणे, 30 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल? 39,000 रुपये येईल. किती खर्च येईल?
पर्याय क्रमांक कुठे आहे पहा, बी. पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. सोपा प्रश्न, एक एक स्टेप काळजीपूर्वक समजून घ्या. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये हा सराव आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा किंवा अशा पद्धतीचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर बिनधास्तपणे सोडवू शकता.